बाबा वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज, वैराग्याचे महामेरू वेदांताचार्य सद्गुरू नारायण बाबा, संपूर्ण वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू आचरण सम्राट श्री संत खंडोजी बाबा, श्री संत जळोजी मळोजी महाराज, या सर्व संतांच्या पावन चरणांनी पुनीत झालेल्या भूमीमध्ये इतका छान शब्द चाललाय तुमचं. महाराज आल्यानंतर ते वाजवणं वगैरे पाहिलं, मला असं वाटलं नारळी शब्द चिक्क. एक गाव 15 दिवस सप्ताह घालू शकतं, महाराष्ट्राला चिचपुर्णी दाखवून दिले. महाराज किती अवघड आहे. माझा थोडासा आवाज फक्त सर्दीमुळं खराब झालेला आहे, नॉर्मल. तुम्ही ते समजून घेत चला भूत. आणि तुमचा इतका चांगला योग आहे महाराज. 500 वर्षानंतर भगवान रामचंद्राचं मंदिर आणि राम प्रभूची प्राण प्रतिष्ठापना झाली, ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले, तुमचं भाग्य. आणि याच्यानंतरचं जास्त भाग्य चिसपूरकरांचं आहे. त्याचं कारण असं आहे महाराज, तिकडे राम आले अयोध्येमध्ये आणि वाजवायला अवधेश आलीत. अवधेश शब्दाचा अर्थ आहे, अवध शब्दाचा अर्थ आहे अयोध्या. अयोध्येचा मालक म्हणजे कोण आहे? आणि महाराज इकडं अयोध्येचे मालक राम आलेत आणि इकडे संप्रदायाचे तुकाराम आलेत. चिचपूर गाव चांगलंय बरं. पूर शब्दाचा अर्थ आहे गाव, आणि चिंच हे झाड येणं हे आंबट असतं, नाही कळ? तुमच्या गावातले झाडं आंबटीत, माणसं गोडीत. काही गावामध्ये झाडं गोडीत नाही, ते माणसं आंबट म्हणावं का कडू म्हणावं हेच कळत नाही विडाला. खूप छान ज्यांची संगत आहे, मृदंगाचार्य आदरणीय, खूप छान आवाज आहे, आता राहू दे असंच, खूप छान. आदरणीय मृदंगाचार्य अवधेश महाराज राऊत, असं काही मी नाव घ्यावं असं नाही बरं का. हे स्टेजवरचे सगळे माणसं महाराष्ट्रात ऑलरेडी प्रसिद्ध आहेत. या बाजूने आदरणीय तुकारामजी महाराज राऊत आहेत, आदरणीय व्यापकता पण आहेच तुमच्याकडं, विशाल मनन विशाल महाराज आहेत. त्यांच्या बाजूला आमचे आदरणीय अरुण महाराज दैफळे आणि गावकरी अंबादास महाराज खंडागळे आहेत. आणि तुम्ही सगळे आहात. जो काही वेळ आहे ना, त्या वेळेत जास्तीत जास्त कसं ऐकता याचा प्रयत्न करा. संपूर्ण मराठवाडा आणि नगर जिल्ह्याच्या पारमार्थिक क्षितिजावरती आकाशात चंद्र आणि सूर्य असतात. तसं पारमार्थाच्या आकाशात 2 चंद्र आणि सूर्य, सूर्यासारखे तेजस्वी संत वामनभाऊ आणि चंद्रासारखे शीतल संत भगवान बाबा. आणि खूप छान आहे का बरं का. हे 2 डोळे आपल्या भागाची. 2 जरी डोळे असले, दृष्टी मात्र एक असते. ज्ञानेश्वरी बरं का. 2 डोळे असले मग काय डबल दिसतं का? ते आपलं घरात कीर्तन आहे. अच्छा, बाहेरचा महाराज जर डबल दिसला, पाकिट डबल होईल. दुसरं काय होईल? 2 ओठ आहेत, शब्द एक बाहेर येतो. 2 ओठा एक गोठी. तसं 2 नेत्र ज्ञान चक्षु संत भगवान बाबा आणि वामन भाऊ आहेत. आणि या दोघातून बाहेर पडलेली एक कृपेची कोवळी दृष्टी म्हणजे सद्गुरू नारायण बाबा. आणि त्यांच्या सानिध्यात आपण आहोत, हे आपलं भाग्य. बरोबर आहे महाराज. पुण्यतिथी आहे बरं का. काय काय झालं काय? पुण्यतिथी. पुण्यतिथी शब्दाचा अर्थच गोड आहे. तुम्ही सगळ्यांनी एक शब्द ऐकलेला अतिथी. त्याचा अर्थ काय? ज्याची येण्याची तिथी माहीत. मी जरा नवीन सांगतो, ज्याची जाण्याची तिथी माहीत नाही तो अतिथी.
पंढरपूरला नाही बरं का. कायमची जाण्याची तिथी माहीत नाही तो कोण आहे. बसलेल्या कोणत्या माणसाला माहिती आहे कधी जायचं. ज्यांना माहीत आहे ते खानदानी संत आहेत. ज्यांना माहिती आहे 5 तत्व आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. जगात कुठेही फेरा महाराज याच्या पलीकडं काहीच नाही. याच्या पलीकडं 20,000पेक्षा जास्त अभंग आहेत. त्या अभंगामध्ये 5 तत्वाच्या पलीकडं काही नाही. देव, संत, मानव, प्रेम आणि मृत्यू. देवाला मान, संतासाठी ज्ञान, मानवाला जाण आणि मृत्यूचं भान ज्याला आहे तो खरा संत. आणि ज्याला आहे त्याची पुण्यतिथी होते. खूप गांभीर्यानं ऐका. कोणाची पुण्यतिथी होते महाराज. ज्या तिथीला संत जातो ती तिथी पुण्यप्रद बनते. काय होते. 1296ला भगवान श्री ज्ञानोबांनी समाधी घेतली कार्तिक वैद्य त्रयोदशी. 1295 जर कोणी कार्तिक वैद्य त्रयोदशीला भजन करीन ना काही फायदा होत नाही. ज्या दिवशी माऊलीनं समाधी घेतली त्या दिवसापासून आजपर्यंत गेल्या 750 वर्षात आणि इथून पुढं सुद्धा भजन केलं तर पुण्याच्या मात्रेत बदलली. आणि तेव्हापासून पुण्यतिथी करण्याची परंपरा आहे. इतकी विशेषता आहे महाराज वारकरी संप्रदायाची. रामाची काय असते नवमी म्हणजे काय जयंती. कृष्णाची काय असते म्हणजे काय ते नृसिंह काय. रामाची पुण्यतिथी ऐकली का. कृष्णाची पुण्यतिथी ऐकली तुम्ही खाल्ली कधी. बरं याचा अर्थ राम आणि कृष्ण गेले नाही का. 100%. 11,000 वर्ष रामचंद्र प्रभू थांबले आणि जाताना शरीरमध्ये जलरूप होऊन गेले. 125 वर्ष भगवान श्रीकृष्ण थांबले आणि गेली. त्यांची पुण्यतिथी का होत नाही याचं कारण आहे जाणं फक्त संताचं चांगले. या विडाला जाणं फक्त संताचं चांगले महाराज. आणि या पृथ्वीवरती संतच आहेत ज्यांचा शेवट चांगला होतो. पण तुम्ही सुरुवातीला एक नीट ऐका बरं का. त्यांचा शेवट होईलच चांगला. इतका समाज बसलेला आहे. सुरुवातीला एक चांगली गोष्ट आहे का बसलेले माणसं फ्रेश बसा. बरोबर आहे. कारण तुमचा चेहरा पाहिल्यानंतर कीर्तन उठतं. काहीचे चेहरे पाहिले का आमचं कीर्तन पडतं. विनाकारण टेन्शन महाराज. इतक्या रागाने एक जण पाहत होता. कीर्तन संपल्यानंतर मला म्हणला शास्त्रीजी छान बोलले बरं का. म्हणलं चेहरा छान केलास तर आणखीन चांगलं बोललो असतो. अरे दाबलंय तुमचं की काय इतकं राग काय महाराज. लहान मुलाला आनंदासाठी कारण लागत नाही आणि म्हाताऱ्या माणसाला नाराज व्हायला कारण लागत नाही. तत्वज्ञान आहे बरं का. तुम्ही अनुभव घ्या. मी परिवहन येत होतो शास्त्री करत असताना एसटीनं एक म्हातारं बसलं होतं आणि त्याचे नातू ऐकू येतं शेवटपर्यंत. म्हाताऱ्याचे नातू नाचत होते, खेळत होते, हसत होते. ते म्हातारं म्हणायचं कबसा कबसा. नाही कळलं. ज्या म्हाताऱ्याला स्वतःचा नातू हसल्याला सहन होत नाही त्याला वारकरी सहन होईल का. आणि देव भेटलेला वारकरी कधीच सहन होणार नाही. विठाला तुमचा चेहरा इतका चांगला ठेवा समोरच्यानं पाहिल्यानंतर तो भाग्यवान समजलं पाहिजे स्वतःला. ते ज्ञानेश्वरी दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. चेहरा पाहिल्यानंतर समोरचा प्रसन्न झाला पाहिजे. तुम्ही आजही ज्ञानोबरायचा फोटो पहा, तुकोबरायचा फोटो पहा, भगवान बाबाचा फोटो पहा,
वामन भाऊचा पहा नाही तर नारायण बाबाचा पहा, असं वाटतं आजही जिवंत आहे. असं वाटतं आजही. नाही कळलं बरं का. आपल्यातले काहीचे आत्ता पहा गेलेत का काय हेच कळत नाही महाराज. काय तैसे दिसे तोंडा, असं जीवन नसलं पाहिजे बरं. आनंदात आनंदाने जगावं याला संत जीवन म्हणतात. असा मरेपर्यंत एकही दिवस ज्ञानाचा उगवत नाही, एकही दिवस चैनीचा उगवत नाही, एकही दिवस सुखाचा आणि आनंदाचा उगवत नसेल, जगण्यात काय मजा आहे महाराज. प्रत्येक दिवस आनंदानं भरलेला गेला पाहिजे याला म्हणतात संत जीवन. आणि एक जाणीवपूर्वक इतिहास सांगतोय, कोणी नाही सांगितलं तरी मी सांगायला आहे, घाबरायचं कारण नाही. जो बाबाचं नाव घेत नाही, लक्षात आलं, जो महाराष्ट्रात राहून ज्ञानोबराचं नाव घेत नाही आणि ज्ञानेश्वरीचं नाव घेत नाही, त्याला कीर्तनाच्या गादीवर उभं राहण्याचा अधिकार नाही. तसं या पट्ट्यात येऊन जो बाबाचं नाव घेत नाही त्याला कीर्तन करण्याचा अधिकार नाही. आम्हाला कोण विचारतं महाराज, त्यांचं नाव आहे म्हणून सप्ताह चालली. भगवान बाबाचा शब्द होता, मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या नावाचा दगड माझ्या टांग्यात ठेवून महाराष्ट्र फिरवा, सोन्यानं भरून टांगा मागायला पाहिजे. त्या ऐश्वर्य संपन्न परंपरेत आपली परंपरा आहे. विढाला आणि मालक एकच असतो. मालक बाया माणसं भरपूर येते. प्रश्न विचारतो, सगळं गाव म्हणतं बाई चांगली, स्वयंपाक चांगला आहे, दिसायला चांगली, नवरा म्हणतो बावळटी. चालतं का? सांग ना, चालतं? एवढे गंभीर का झाले तुम्ही? जणू काय तुम्हाला काही अडचण टाकली मी. चालतं का? दुसरा टप्पा आहे का, सगळं गाव म्हणतं बावळटी, नवरा म्हणतो चांगली. चालतं का? चालतं नाही, कल्याण होतं, किंबहुना कल्याणला जाते. महाराज एक ज्ञानोबा आहे आणि भगवान बाबाने आपल्याला जवळ केलं, इतरांची गरज काय? काय गरज? एक संत आहे, सगळे संत एकच आहेत बरं का. ज्ञानोबा म्हणाले सगळे संत आले, एका संतांनी तुम्हाला जवळ घेतलं. एक शब्द एवढा चांगला आहे पण ते असं म्हणताना कळतच नाही, बरोबर? श्री गुरु सारिखा इतरांचा लेखा. लेखा शब्दाचा अर्थ आहे मोजत नाही. काय अर्थ आहे? प्रॉपर अर्थ आहे बरं का, मोजत. जो माणूस सगळ्याला मोजतो तो ज्ञानोबराच्या मोजणीतून बाजूला पडतो. तुम्ही अनुभव घ्या, एखादा राजकारणी गावाला पाया पडतो, चुलताय का आपला? हिरोईन आली पाया पडला, मावशी का आपली? बरोबर आहे. क्रिकेटर आला पाया पडतो, कोण आहे आपला? मामा आहे का तो? जे मस्तक सगळ्यांच्या पुढे गेल्यानंतर वागतं, ते मस्तक जर माऊली समोर आलं ना महाराज, माऊली म्हणतात हलकटी. जे मस्तक कुणापुढं झुकत नाही, ते जर ज्ञानेश्वरी समोर आणि ज्ञानोबा समोर झुकलं ना, मग माऊली कृपा करतात. मग माऊली एक निष्ठा, हिला वारकरी संप्रदाय सन्मानी. विठाला पुण्यतिथी संताची असते आणि महाराष्ट्रात संताची व्याख्या वेगळी. कोणालाही संत म्हणत नाहीत बरं का. कोणालाही गायन केलं तर गायनाचार्य, कीर्तन केलं तर कीर्तनकार आहे, प्रवचन केलं तर प्रवचनकार आहे,
कथा केली तर कथाकार आहे, बरोबर आहे. भजन केलं तर भजनी संत नाही. काळ आणि मृत्यू जर जिंकला तरच तो संत आहे, बघा बरं. आणि ऋषिकेशकडे असं नाही बरं का, कोणी पण संत आहे. गांजा फुकला तरी संत आहे. ते असं म्हणतात, आओ भेटते कशाला, बरोबर बोलले. गांजा एखाद्याने जाळ काढला तर थोडा मोठा संत. महाराष्ट्रात मृत्यू जिंकला तर संत एक टप्पा, आणि अवतार असेल तर संत दुसरा टप्पा. पहिल्या संतापासून पहिले संत आहेत वारकरी संप्रदायाचे भगवान श्री निवृत्तीनाथ दादा, बरोबर. आणि पृथ्वीवर पहिल्यांदा गवळणीचा आविष्कार, उद्गाते, निर्माते, जनक निवृत्तीनाथ. पण त्यांची गवळणच माहीत नाही आपल्याला. आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे गवळण पाहिजे. डोळे मोडीत राधा, ती आपल्या बुद्धीच्या लायकीप्रमाणे गवळण विठाला. आणि किती विशेषतः एक आमचा कीर्तनकार एका अभंगाला शोधत होता गाथ्यामध्ये. आता असा नियम आहे की एखादा अभंग जर नाही सापडला तर म्हणतात की तो अभंग क्षेपकी. काय म्हणतात, अभंग क्षेपकी. तो कीर्तनकार इतका हुशार होता, तुम्हाला शास्त्रीची मला वाटतं हा गाथक क्षेपकी. मी त्याला म्हटलं, अरे मला असं वाटतं तू आमच्या संप्रदायात क्षेपकीस. कोण कुठून येतंय आणि काय बोलतोय याचा अंदाजच नाही बिडाला. अंदाज तर पाहिजे महाराज, आपण कुठं जन्माला आलो. माझा सगळ्याला एक प्रश्न आहे, कॉमन आहे. गोकुळ अष्टमीला कोणाचा जन्मदिवस आहे? विचार करून सांगा बरं का. 1 सेकंदाचा टाइम आहे तुम्हाला. अरे वा, ही माझी खंत आहे बरं का. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात ज्यांनी रुजवला, ज्यांच्यामुळं कीर्तन होतं त्यांना महाराष्ट्र विसरलं. किती वाईट. आणि इथंच ज्ञानावराचं महत्व सांगतो, नीट ऐका. रामनवमीचा सप्ताह कोणाचा आहे? बोला ना, हे झालं पंजाला बोट किती. रामनवमी सप्ताह कोणाचा आहे? रामनवमीचा. आणि काल्यात वर्णन पटतं तुम्हाला? चंपाषष्ठी सप्ताह कोणाचा आहे? येळकोट येळकोट खंडोबाचा सप्ताह. काल्यात वर्णन कृष्णाचं. पटतं का तुम्हाला? याचा अर्थ वेगळा आहे बरं का. दत्त जयंतीचा सप्ताह दत्ताचा आहे, काल्यात वर्णन कृष्णाचं. अर्थ आहे का? संपूर्ण भारताला आणि हिंदू धर्माला आणि हिंदू संस्कृतीला भगवान श्रीकृष्णाशिवाय पर्याय नाही. त्यांच्याशिवाय. याच्यापेक्षा चांगलं वाक्य आहे का? संपूर्ण भारताला आणि हिंदू धर्माला कृष्णाशिवाय पर्याय नाही, तसं संपूर्ण महाराष्ट्राला, मराठी मातीला आणि माय मराठी भाषेला ज्ञानेश्वरी आणि ज्ञानोबराशिवाय पर्याय नाही. काय सुशिक्षित लोकांना मराठी बुडवली बरं का, टिकवली का? मोठाल्या सगळ्या लोकांचे पोरं कॉन्व्हेंटला आहेत. कुठे आहेत ते? आम्हाला गेले म्हणतात बाबाला पोय म्हणून दाखव. मग तो म्हणतो रेन रेन गो अवे, कम अगेन अँड अनदर डे. याचा अर्थ आहे पावसा पावसा येऊ नको, परत जा. शेतकरी दुष्काळ पडून मरू दे, पण पावसात तू परत जा. भाषेत सुद्धा संस्कार असतो. मराठीत काय कविता आहे? एरे एरे. एवढं साधं लॉजिक आपल्या लक्षात येत नाही हो विडाला. टप्पा आहे का? पहिले संत निवृत्तीनाथ दादा आहेत, त्यांचा शब्द आहे सदाशिवाचा, महाविष्णूचा ब्रह्मा सोपान तो, आदिशक्ती तुका विष्णू. तुम्ही ज्याला मानता ते भगवान बाबा कोणाचा अवतार आहे?
हे तर माहीत पाहिजे ना पहिल्यांदा. शब्दात बाकी काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, बाबा नेमका कोणाचा अवतार आहे ते लक्षात आलं पाहिजे. एक तर्कशुद्ध खूप छान आहे विषय, तुम्ही ऐकताय सगळे, ऐका बरं का नीट. नाही तर असं व्हायचं तारकेश्वर गडावरती काल्याचं कीर्तन केलं आपण, फडावरती आळंदीच्या समाधी सोहळ्याला, आणि पुन्हा गडावरती आलो मी. गडावरती आल्याच्या नंतर एक जण मला म्हटलं, बाबा तुम्ही छान बोलता, ज्याला मला चांगलं वाटलं. आता मी नवीन होतो, गेल्या वर्षी फुगलो. आणि मी म्हटलं हौसानं, अरे गेल्या महिन्यात तुझ्या गावाला आलो होतो. तो मला तवा नाही सांगत झालं. तिथे शेजारी बसलेला म्हणला, बाबा टेन्शन घेऊ नका, तवईने घेतली होती. म्हणजे तो घेऊन ऐकतोय, ब्लेम माझ्यावर करतोय विठाला. तर तुम्ही नीट ऐका, हे माझं सांगणं आहे. आता महाराज, समुद्राला दोन आपत्ती आहेत, लक्ष्मी आणि जलंधर. लक्ष्मी आणि जलंधर. लक्ष्मी भगवान विष्णूला दिली, आणि जलंधरच्या नावानं आजही पंजाबमध्ये सिटी जलंधर नावाची, बरोबर. त्याचं लग्न वृंदेसोबत झालं, जी तुळशी, तिला तुळस म्हणतात, वृंदावन म्हणतो ना. आता लग्न झाल्यानंतर प्रकार असा घडला महाराज, तिने जी वरमाला घातली होती ती त्या दिवशी सुकणार होती ज्या दिवशीचं पातिव्रत्य संपेल. आणि त्या दिवशी पातिव्रत्य संपलं आणि माळ सुकली, त्या दिवशी याचं मरण होतं, बरोबर. पतिव्रतेची ताकद मोठी असते बरं. धुवा म्हणे पतिव्रता तिची देवावरी. एक असंच सांगितलं आणि नावं सांगितली पतिव्रतेच्या श्लोकातून. एक जण मला म्हटलं, बाबा माझ्या बायकोचं नाव नाही आलं. माझ्या बायकोचं नाव, अरे म्हटलं श्लोक झालेला आहे तयार, टाकता येत नाही, सोपं आहे म्हणला. अहिल्या द्रौपदी तारा आणि त्यांच्यामध्ये माझी धरा. म्हणलं हरकत नाही, धरली विठाला. आता महाराज ती पतिव्रता, आणि याच्याकडं ताकद जास्त झाली. माणसाकडं ताकद, बळ आणि सामर्थ्य वाढलं ना, माज आल्याशिवाय राहत नाही. हे नियम आहे बरं का. आणि याला असं वाटलं की सगळं माझंच पाहिजे, आणि सल्ले देणारे माणसं जवळ वाईट नको बरं का. मोठ्या माणसाला चमचे खतरनाक असते, ते बाहेर काय चालले मरेपर्यंत कळूनच देत नाहीत. सगळं वाता विरोधात गेलं तरी काही नाही, आपणच येत मोकळी. आता महाराज त्याला एक जणांनी सांगितलं की जोपर्यंत पृथ्वीवरची सर्वात सुंदर स्त्री तू बायको करत नाहीस तोपर्यंत तू जगजेता नाहीस. काही संबंध आहे? जगजेता असण्याचा आणि सुंदर स्त्री असण्याचा काय संबंध आहे? कैलासवरती राहणारी जगाची आई पार्वती ही सगळ्यात सुंदर आहे, कारण तिचं नाव हेमा आहे. आताचे हेमा नाही बरोबर. हेमा शब्दाचा अर्थ आहे हिमालयापासून निर्माण झालेली. आजही काश्मीरमध्ये लोक सुंदर आहेत. बर्फातूनच जन्म म्हटल्यानंतर काय सुंदर तिला कमी. आणि त्या पार्वतीसाठी आक्रमण केलं कैलासवरती. ज्ञानेश्वरी सांगते, सेना आणि नाम हमस्कंद, पृथ्वीवरचा आणि ब्रह्मांडातला सर्वोच्च लढवय्या सेनापती म्हणजे स्कंद कार्तिक. तो देवाच्या सेनेचं सेनापतीपद भुजवतो. भगवान शंकर आहेत तरी सुद्धा जलंधर मरत नाही. जलंधर मरत. मग सगळे देव विष्णूकडे गेले आणि सांगितलं थोडंसं कपट करावं लागेल. भगवान विष्णूंनी धर्माच्या संस्थापनेसाठी, नीतिमत्तेसाठी, पार्वतीसाठी कपट केलं. जलंधराचं रूप धारण केलं आणि वृंदेकडे गेल्यानंतर स्पर्श केल्याबरोबर तिकडे युद्धातली माळ सुकली. जशी जलंधराच्या गळ्यातली माळ सुकली महाराज, भगवान शंकराने त्रिशूळ फेकून मारला. मुंडकं तुटून बाजूला झालं. राक्षस लवकर मरत नाहीत बरं का. पण हां, सगळं महाराष्ट्र वाट पाहतो माणूस गेला पाहिजे, जातच नाही. आणि काही माणसं असे लोकांना वाटायचं हे 80चा गाव 10 वर्ष,
ते जगत नाहीत. नाही विठाला महाराज तो असा हवेच्या मार्गानं स्वतःच्या महलात आला आणि वृंदेशी बोलू लागला. म्हणला, अरे तुझ्या चुकीच्या वागण्यामुळं आज तुझं कुंकू पुसलं. ही वाईट लोकांची भाषा आहे बरं का. तुझं कुंकू मेलंय कोण? हा, पण मी मेलोय असं म्हणायचं नाही. तुझं कुंकू. तिला राग आला महाराज. तिने सांगितलं, ज्याच्या जवळ जलंधर होता तू खऱ्या रूपात प्रगट हो. रूप देवाचा असो की मानवाचा असो की दानवाचा असो, मायावी रूप जास्त काळ टिकत नाही. भगवान विष्णू आपल्या स्वरूपात आले. रोज विष्णूची पूजा करणारी वृंदा राग आला आणि तोंडातून शब्द बाहेर आले, अरे जगाच्या कल्याणासाठी, पार्वतीसाठी, धर्माच्या स्थापनेसाठी, नीतिमत्तेसाठी तू जरी आज हे चुकीचं कर्म केलं असेल, पण मी तुला शाप देते. मी तुळसी, माझे शब्द तुझ्या प्रती आहेत. पुढच्या कलियुगामध्ये येणाऱ्या तुला अवतार धारण करावा लागेल. जगाच्या कल्याणासाठी हाल अपेष्टा सहन करशील, पण चुकीची आळ तुझ्या अंगावरती येईल आणि तुला तुझं इंद्रिय कापावं लागेल. ते कापल्याच्या नंतर ते रक्ताचे थेंब पृथ्वीला स्पर्श केल्याबरोबर, मी तुळस पृथ्वीला रक्ताचा स्पर्श झाल्याबरोबर त्या रक्तातून उगवून ही साक्ष देईल की भगवान बाबा विष्णूचा अवतार आहे. आणि माझा शब्द पूर्ण झाला आणि भगवान बाबाचा तो अवतार झाला. आणि एक तर्क सांगतो, साधा, खूप साधा तर्क आहे. ब्रह्मांडात एकच रक्त आहे ज्यातून तुळस उगवू शकते. ते पांडुरंगाचं, ज्ञानोबरायचं आणि विष्णूचं रक्त आहे. आणि बाबाच्या रक्तातून जर ते उगवलं असेल, याचा अर्थ ते विष्णूचा अवतार आहे. इथं महाराज माणसं चालली तर गांजर गवत उगत नाही. तुळस कधी उगायची विठाला? म्हणून पुण्यतिथी ही बाबांची साजरी केली आहे. पुण्यतिथी बाबांची. आता जो अभंग आहे ना, हा संतांचं एक्झॅक्ट वर्णन करणारा अभंग आहे. जो अणुरेणूपासून व्यापकतेपर्यंत प्रवास आहे, त्या प्रवासाचं वर्णन करणारा अभंग म्हणजे आजचा अभंग आहे. अतिशय गोड आणि सुंदर अभंग आहे. सुरुवातीला कळलं पाहिजे बरं का, नाही तर हल्ली कोणी पण अभंग म्हणतं. एक जण तर मला म्हणला, बाबा मी पण काही लिखाण केले, त्याला अभंग म्हणून का घेत नाहीत कीर्तनाला? मी म्हणलं, अरे ते असं असतं, जे भंग पावत नाहीत आणि जे स्वतः भंग पावले नाहीत त्यांचे तू आमच्या समोर भांगला. भाषा पकडत चला जरा. महाराज पुण्याचा साठा, पुण्याचा साठा इतका 5000 वर्षातला ज्ञानेश्वरीचा सिद्धांत ज्ञानोबरांनी 5000 वर्षाच्या मेंदूवर पाय देणारा सिद्धांत वापरला. माऊली म्हणतात, यशस्वी माणसाला तुम्ही पुण्यवान समजता, हा तुमचा टप्पा आहे. पुण्य यशस्वी ज्या दिवशी होतं त्या दिवशी संतपणाकडे वाटचाल होते. त्या दिवशी देखा सगलारतीचे झियाले, आजी पुण्य यशासी आले. आणि पुण्याची पुली कुठं पडते माहिती की? जुन्या काळामध्ये महान ऋषी तपश्चर्या करायची आणि त्यांचं तप भंग करायला अप्सरा यायची. बरोबर आहे. काल जर एक मला भेटला होता, मला, बाबा 10 दिवस झालेत तपश्चर्या चालू केली. म्हटलं मग कर ना. नाही, अजून अप्सरा नाही आली. अरे म्हटलं, तुला अप्सरेची काय गरज आहे? ज्यांचं तप भंग होत नाही त्यांच्यासाठी यावं लागतं विठाला. काय जीवन आहे महाराज. तो होवर आहे एका गावामध्ये राहणारं व्यक्तिमत्व, छोट्याशा गावामध्ये. तुम्ही आता विचार करा ना, भगवान बाबाच्या काळात किती आद्यानी समाज होता. 400 वर्षापूर्वी कशी परिस्थिती असेल.
आणि ते तुकोबर आहे शाळात न गेलेले, पण कुठंतरी असं वाटलं की परमार्थाकडं वाटचाल व्हायला पाहिजे. याला आयुष्यातलं पुण्य उजागर होणं म्हणतात, उदयोन्मुख होणं. पुण्य जर उदयोन्मुख झालं ना तर चांगल्या गोष्टी ऐकायला भेटतात. ज्ञानेश्वरी ऐकायला सुद्धा पुण्य लागतं. चांगला शब्द अजून लक्षात नाही बरं का, पापडी पुण्य. हे आमचे अवधेश महाराज आहेत. थंडीमध्ये कपडे ओले होतात एवढी ताकद लावून पखवाज वाजवतात. बरोबर आहे महाराज? आमचे तुकाराम महाराज आहेत, महाराज आहेत. पाणी पिऊ पिऊ गायन करतात. सिस्टीमवाल्याचे युनिट उडतात इतका आवाज सोडतात. आणि एवढ्या घाईत काही भाग्यवान झोपतात. आणि घरी चमचा पडला का उठून बसतात. हे खानदानी पाप आहे. हे काय आताचं पाप थोडंच आहे. विठाला तुम्हाला चांगल्या भाषेत तुमच्या पद्धतीनं सांगतोय. हे ज्ञानेश्वरीचे गहन टप्पे. महाराज पाप म्हणजे काय असतं? पाप म्हणजे काय असतं? एक जण मला चहा प्यायला घरी घेऊन गेला आणि मी म्हटलं अरे माझ्यासोबत चाल ना, पलीकडे मला चहा प्यायला जायचंय. तुला बाबा आपण 20 वर्ष झाले बोलत नाही. किती? म्हणजे झालं काय? त्यानं मला शिवी दिली होती, अजून लक्षात आहे. मी म्हटलं संध्याकाळच्या महाराजाचा अभंग काय होता? संध्याकाळच्या महाराजाचं रात्रीचा अभंग लक्षात नाही, 20 वर्षाची शिवी लक्षात नाही. हे पापी. न ऐकता कानावर एकदा पडलं गाणं पाठ होतं, वाचून हरिपाठ पाठ होत नाही. बरोबर आहे? आणि इतकं वाईट आहे, काही काही गावामध्ये हरिपाठाची दशा अशी होती, इतक्या स्पीडने हरिपाठ म्हणतात, हरिपाठ माघारातून हे पुढे जातात. जे पुढे गेले तेच म्हणतात पापाचे कळप. हरिपाठ आहे महाराज, कळल्यासारखा वाटतो पण कळत नाही, त्याचं नाव हरिपाठ. विडाला महाराज तुकोबरायला ज्ञानेश्वरीची संगत आली आणि परमार्थाकडं तुकोबराय झुकले. ज्ञानेश्वरी सगळं देते बरं का. व्यवहार कळत नसला व्यवहार शिकवते, भक्ती नसली भक्ती देते, ज्ञान नसलं ज्ञान देते, ऐश्वर्य नसलं ऐश्वर्य देते. ज्ञानेश्वरीचं लेकरू किती ऐश्वर्य संपन्न असतं हे जर पाहायचं असेल तर भगवान बाबाकडे पहा. काय देते ज्ञानेश्वरी, कशा पद्धतीनं आपल्या लेकराला सजवते, घडवते आणि श्रंगार करते, हे आपल्याला कळलं पाहिजे. पण लेकराला कळावं बरं का आपली आई आहे म्हणून. हल्लीच्या काळात मावशीचं फॅड वाढले. आई आपली आहे हिच्यावर आपलं लक्ष नाही. आणि अडचण अशी आहे, नाहीतरी आई लवकर कोणाला कळत नसते. ही स्वतःची आई असो का वारकरी संप्रदायाची आई असो. एक गहन मुद्दा सांगतो तुम्हाला. एखादी आई आहे ना, रक्ताचं पाणी आणि हाडाचं काढं करून तुकाराम महाराज पोरासाठी आयुष्यभर झिजून बंगला बांधते. नाही उद्देश काय? सुनांना आणि मुलांना राहावं. सुनांना नाही वाटत ना तो राहावं म्हणून. मुलगा तिला घराच्या बाहेर काढतोय वाईट. याच्यापेक्षा जास्त वाईट सांगतो बरं का. हे त्या मानाने कमी आहे ज्या मानाने मी सांगतोय. एखाद्या आईनं रक्ताचं पाणी हाडाचं काढं करून घर उभा केले, तसं ज्ञानोबा रूपी आईनं रक्ताचं पाणी आणि हाडाचे काढं करून वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन रूपी घर उभा केले. पण आज कीर्तनकार रूपी मुलानं ज्ञानेश्वरीची ओवी घेत नाहीत, ज्ञानेश्वरीलाच कीर्तन रूपी घरातून हद्दपार केली. पुढेही टाळ्या नका वाजू महाराज. ते काही टाळ्यामध्ये सारखे घेते. हे कीर्तनकाराकडून झालेलं पाप आहे. किती वाईट आहे महाराज. सगळं कीर्तन होतं पण महाराज ओवी ऐकायला भेटत. त्याची भावना आहेत ओवी ऐकायला.
आणि शेवटी जाताना सांगतात एक तरी ओवी दात पाडून द्यायचे. ओवी सांगितलीच नाही, समोरच्याला काय भेटणार? विठाला गोड जर सांगितलं ना वाचावी तर महाराज वाचतील बरं का. आणि चिचपूरकाराला सांगतोय, हे असे टाळकरी जर असले तर कीर्तन पार पडतं. नाही तर पार. आणि काहीची पार पाडण्यात PhD. विठाला आमच्यात चर्चा असते, कसं काय पाडलं मग? म्हणलं पाड, आता तुझी इच्छा आहे. म्हणलं काय त्याला विठाला. महाराज ज्ञानेश्वरी म्हणजे काय नीट ऐका, काय मान आहे. संपूर्ण जगामध्ये खालून जर सुरुवात केली ना, ग्रामीण बँक असते, त्याच्यानंतर जिल्हा बँक असते, महाराष्ट्र बँक असते, देशाची RBI आणि जगाची वर्ल्ड बँक आहे बरं का. 1999 मध्ये वर्ल्ड बँकेचा घोटाळा आला होता. आपल्यासारखा नाही बरं का, आपले घोटाळे पण आदर्श आहेत. घोटाळा म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये फॉल्ट होतं. जगभरातले गणितज्ञ मॅथमॅटिशियन मिळून सोडवू शकले नाही. आणि शेवटी आज भारतात असाच आवाज राहू द्या मस्त, ओडिसा राज्यात भगवान शंकराचार्याच्या गादीवर गोवर्धन पीठाधीश्वर जगद्गुरू निशानंद सरस्वती आहेत. पृथ्वीवरचे सर्वोच्च गणितज्ञ आहेत. भारतीय साधूची ताकद. जो घोटाळा जगाला काढता आला नाही तो भारताच्या संन्याशानं 7.5 मिनिटात काढला. किती वेळात? 7.5. याच्यापेक्षा चांगला चान्स देतो टाळी वाजायला. त्यांना बंगालच्या माणसानं टीव्हीवर प्रश्न विचारला, परमार्थाच्या सुरुवातीला साधकानं कोणता ग्रंथ वाचावा? ते म्हणले तुम्ही मराठी का कोण मला माहीत नाही. जर मराठी येत असेल आणि किंबहुना येत नसेल तर शिकावी. परमार्थाच्या सुरुवातीला, परमार्थाच्या माध्यान्हाला आणि जीवनमुक्त झाल्यानंतर सुद्धा वाचावा असा पृथ्वीवर एकच ग्रंथ आहे ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. ज्ञानेश्वरी ताकद आहे बरं का. ही ताकद ज्ञानेश्वरीची. मी ज्या स्वामीजीकडे शिकायला होतो
ती मला एक वाक्य कायम बोलायची, तू ज्या भागातून येतो तिथं संत आहेत भगवान बाबा, ज्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचलेली. पाण्यावर त्याचं म्हणणं होतं की तुम्ही निदान घरात बसून तरी, अरे माझं याच्या पलीकडे नाही वाचता आली तरी हरकत नाही, परत पाण्यात जाऊ देऊ नका. विठाला महाराज ज्ञानेश्वरी म्हणजे सगळं शिकवते. व्यवहार सुद्धा कळला पाहिजे. व्यवहार सुद्धा. आमच्या तुकाराम महाराज हुशार आहेत बरं. हे दोघांनी मिळून फोन लावला एक कीर्तनकाराला, म्हणले महाराज 10व्याचं कीर्तन होतं, कराल का? 10वेच. तो म्हणलं हो. कधी? पुढच्या महिन्यात 24ला. नाही कळ. तो म्हणला ठीक आहे. कीर्तनकार म्हणलं लिहून घेतली आणि माझ्या शेजारी बसला होता. म्हणलं काय रे? हे तारीख आली 10वेची. कधी? पुढच्या महिन्यात 24ला. माणूस मरणार कधी? काय महाराज बुद्धी चालते का चालत नाही मला हेच कळत नाही अजून. किती बुद्धीचा नाश आपण आपल्या जीवनात केलाय महाराज. सकाळी खाल्लेलं लक्षात राहत नाही इथपर्यंत ठीक आहे. आम्ही एकाच्या घरात गेलो आणि माझ्या पुढं तो बायकोला म्हणतो त्याच्या, अगं मी सकाळी जेवलोय का? खाल्लंय काय हे सोडून द्या, जेवलोयच काय नाही हेच लक्षात नाही. त्या काळात ज्ञानेश्वरी काय लक्षात राहायची. बरोबर आहे. व्यवहार इतका छान समजतो ज्ञानेश्वरीतून. एक उदाहरण आहे पण सांगू का? सांगू? चिसपूरकर सांगणारच होतो. ते बरं असतं सेफ्टी करतं. एका मुलीचं लग्न झालं आणि 6 महिन्यानंतर ती नवऱ्याला म्हटली, अहो तुम्हाला काही सांगायचं होतं. म्हणजे सांग ना. नाही भीती वाटते. भ्यायचं काय कारण आहे? म्हणजे बायको आहेस तू, सांग. तर म्हणजे काय? तुम्ही पहिल्यांदा आल्याबरोबर मला तुमच्यावर प्रेम झालं होतं. मला तुमच्यावर. अरे म्हणलं मग चांगली गोष्ट आहे ना, इतका काय उशीर करायचं सांगायला. ते म्हणजे तसं नाही, कॉलेजमध्ये असताना पण असंच एकदा झालं होतं. आणि मी ही गोष्ट माझ्या बापाला सांगितली. इतकं मारलं होतं की ती सांगायची इच्छाच नव्हती आता. नाही कळ. त्या मुलीला बापामधला आणि नवऱ्यातला फरक कळत नाही. हे मला सांगायचं गांभीर्य घ्या. मी काही चेष्टा करत नाही. तिला बापातलं आणि नवऱ्यातला फरक कळत नाही. तिला तुम्ही हसले पण आपलं तरी काय? आपल्याला तरी ज्ञानोबऱ्या आणि इतर संतांतला फरक कुठं कळतो? नाही नाही. दुसऱ्या संताला मानावं, दुसऱ्या संप्रदायात जावं, मजबुरी काय झाली तुमची? काय तुम्हाला अशी अडचण आली का तो संप्रदाय फेडू शकत नाही? नाही म्हटले महाराज तो संत आम्हाला पावतो. काय होतो? म्हणजे काय झालं? नोकरी लागली. कोणती? चपराशीची. अरे म्हणलं मग देतच होते तर कलेक्टर घ्यायची ना. तो म्हणलं आपली काय लायकी? तेच सांगतोय. अरे लायकीच नाहीये म्हणून तर नोकरी लागली. चपरासाची लायकी होती ती संतांना दिली. महाराज जी लायकीच्या बाहेर देतात त्याला प्रेम म्हणतात. लायकीच्या बाहेर दिल्या जातं ते काय? ते काय? लायकीच्या बाहेर. बरं एक उदाहरण सांगतो सरळ सरळ. एक मुलगा आहे, गरीब आहे, BA झाला. गरिबीत BAच होतं बरं का सध्या भारतात. BA झाला आणि MPSC UPSCचा अभ्यास करून टॉपला येऊन IAS झाला. IAS म्हणजे एक जिल्हा त्याच्या ताब्यात आहे. 36 लाख लोक कंट्रोल करतो. अभ्यासाचं फळ आहे बरं का. व कोणावर जळायचं कारण नाही आपलं. आणि 36 लाख लोकांना कंट्रोल करतो. पुढचा टप्पा आहे का? एक जण 5वी नापास, पण पक्षाचं प्रेम. आणि तुम्ही निवडून दिलं.
त्याच्यानंतर निवडून निवडून खाल्लं ते सोडून दे. आता ते निवडून दिलं, पक्षाचं प्रेम म्हणून मंत्री केलं. कोणला? 5वी. आता 5वी नापास ऑर्डर कोणला करतो? IAS. मी तुम्ही खोळ्या समजा ना करू नका बरं का. मी भ्रष्टाचाराकडे जात नाही, मला आवडत नाही ते. मी काय बोलतोय ते गांभीर्यानं ऐका. ही आमची पारमार्थातली लोकशाही आहे. हेच परमार्थ आहे. रामेश्वर भट्ट म्हणजे काय दहावीचे हाडकं पुजणार आहे का? रामेश्वर भट्ट दशग्रंथी विद्वान आहे. नाही गाथा बुडवलं ते सोडून दे महाराज. तुम्ही दशग्रंथी आहात, तुमच्या मुखातून एखादा शब्द का नाही तयार होत? नाही, ते माऊलीची कृपा नाही आपली. काही नाही. शाळेत न गेलेले तुकोबा यांच्या मुखातून शब्द आले, याला कारण काय? एक ज्ञानोबाची कृपा काय सांगतो. एक टेक्निक अशी आहे, सगळे लोक आणि इतर संत देवाला शरण जातात. पृथ्वीवर ज्ञानोबराय असे आहेत, ज्ञानोबरायचा जर कृपापात्र झाला, देव ज्ञानोबरायच्या कृपापात्राला शरण येतो. नाही लक्षात? भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे, ज्ञानोबरायचे कृपापात्र तुकोबराय झाले आणि देव तुकोबरायकडे आला. तुगिदा तुलने ब्रह्मा तुलनेसी ब्रह्म तुकासी आलेचा अर्थ शरण आली. तुकोबराय ब्रह्माकडे नाही जात, ब्रह्म तुकोबरायकडे येत. हे ज्ञानोबरायचा आशीर्वाद आहे बरं का. म्हणजे महाराज तुम्ही काय सांगता तेच सांगतो. माऊलीचे कृपापात्र तुकोबराय झाले, देव तुकोबरायच्या घरी आला. आणि माऊलीचे कृपापात्र भगवान बाबा झाले, विजयी पांडुरंगाच्या रूपानं पांडुरंग भगवान गडावर आला. गडावरच्या पांडुरंगाचं नाव वेगळं आहे बरं का. विजयी, सगळे पांडुरंग विजयी नसतात. विजयी पांडुरंग याचा अर्थ आहे ज्याच्या पायाला हात लावल्यावर विजयाची शाश्वत हमी. फक्त जाणारा खांदीने आपशी नकोय. जाणारा आपिशी महाराज मान्य आहे, संत परीस आहेत, पण तुम्ही गंजलेलं तरी लोखंड पाहिजे. गंजलेलं का होईना, परीस काय करील? खापर आधी. आता खापराला परीस काय करील? महाराज ही उंची प्राप्त होते, दोनच गोष्टी लागतात, बळ आणि सायास. अभंगाचं पहिलं चरण. देवती बळ धरेला सायास,
केला करोड या नाश उपाधीचं. बळ लागतं बरं का, परमार्थ करायला बळ लागतं. इथं सुशिक्षित लोक खूप आहेत. एक मुद्दा सांगतो तुम्हाला, कळेल लवकर लक्षपूर्वक ऐकलं तर. नाहीतर महाराज असं आहे, बसलेले एवढे माणसं आहेत, आभाळ कोणी कोणी पाहिले तुमच्या भाषेत? आकाश कोणी कोणी? कोणीच नाही पाहिलं. खाली बघून चलत काय महाराज? आकाश रोज पाहता याचा अर्थ आहे आकाशाचं दर्शन रोज घेता. किती आकाश कळलं आपल्याला? चंद्र कुठे आहे, सूर्य कुठे आहे, किती सूर्यमाला आहेत, सूर्यावर काय, ग्रहावर काय, काही कळलं आपल्याला? रोज आकाशाचं दर्शन घेतो पण आकाश कळत नाही. तसं ज्ञानेश्वरीचं रोज दर्शन घेतो पण ज्ञानेश्वरी कळत नाही. टापा आहे का? पहिलीचा पोरग आहे, किती विषय आहेत त्याला? तू पहिलीला नव्हता काय? किती विषय आहेत पहिलीच्या पोराला? सांगा ना आता. पण 4 म्हणून काय फरक पडतो? कुठं परीक्षा घ्यायची? शिकवायला शिक्षक किती आहेत? हां, आमच्या गावात 4 वर्गात 1 आहे महाराज, 1 शिक्षक. नीट आहे का? तोच मुलगा हायस्कूलला गेला, विषय किती आहेत? असं बोलत चला 6. आता शिक्षक किती आहेत? प्रत्येक विषयाला वेगळा. तो मुलगा उच्च माध्यमिकला गेला, 11वी 12वीला, हायर सेकंडरी. आता एकच सायन्स, एकच विज्ञान, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुऑलॉजी, फरक पडला. आता प्रत्येकाला वेगवेगळी. तोच मुलगा BSc MSc झाला, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यामध्ये परत शिक्षक बदलले. बघा, विषय छोटा होत चालला, आतमध्ये चालले. PhDला एकच स्पॉट असतो, त्याच्यासाठी 2-3 शिक्षक असतात. डायरेक्ट ज्ञानेश्वरीचा घास घेतो ना, तो अज्ञानी. सकाळी बसलो का संध्याकाळपर्यंत पारायण संपलं, अज्ञानी. काय तो एकदाच घास घेतोय, काहीच कळत नाही. हुशार जो आहे तो एका शब्दात आयुष्य घालवतो. एका शब्दात. ज्ञानोबा म्हणतात, माझी ज्ञानेश्वरी ना पृथ्वीवर चालत असताना दरी लागते, समुद्रात गर्ता असते, पॅसिफिक महासागरात जी गर्ता आहे त्याला मरियाना म्हणतात. आपल्याला काही MP द्यायचे नाही, पण ऐका. ज्ञानोबा म्हणतात, माझा एक शब्द समुद्राहुनी खोल अर्थभरीत. म्हणजे महाराज आम्हाला का नाही वाटत? सांगतो. पोरं भरपूर. मी आता पाहिलं नदीला पाणी, शिवना पाणी कोण कोण खेळलं सांगा ना. विहिरीत येतं ना, कळतं ना. खाली जाण्यासाठी काय लागतं? खोल. काय लागतं? काय लागतं? प्रॉपर शब्द बोलले सरपंच. दम. काय लागतं? पाण्यात खोल जाण्यासाठी दम लागतो. ज्ञानेश्वरीचा तळ पाहण्यासाठी पुण्याचा भरभक्कम दम लागतो. पुण्याचा म्हणजे पुण्य नाही, ते वरच आहेत. जाण्यात येणे, गुरु, आयुष्यभर तीच ओवी. याच्या पुढे शब्द आहे, ही कल्पना सुचत नाही. याचं कारण पाप आहे महाराज. सायास करावे लागतात, बळ लागतं. आणि मी तर सांगत असतो, जोपर्यंत अंगात रग आहे तोपर्यंत परमार्थ करा. म्हातारपर्यंत असं होतं, सगळं अंगातलं बळ निघून जातं आणि तोंडात येतं. म्हातारं बोलल्याशिवाय राहत नाही आणि ऐकत कोणीच नाही. बरोबर आहे? एक जण म्हटलं, बाबा पोरं ऐकत तुमचीच आहेत. कोण काय करू शकतो? महाराज काय करणार आहे? महाराज याच्यामध्ये बळ नीट आहे का? आजपर्यंत तुमचा गैरसमज एक गरीब लोकांचा परमार्थ एक चुकीची कल्पना आहे. गीता सांगणारे श्रीकृष्ण सोन्याच्या द्वारकेचे मालक आहेत आणि ऐकणारा हस्तिनापूरचा युवराजी. इतक्या वरच्या लेवलला तत्वज्ञान जन्माला आले. श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी, श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी, श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी, श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी. समुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी, श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी.
प्रमाण दिलं बरं का महाराज, खूप छान प्रमाण दिलं. गीता हा प्रश्न अर्जुनाशी आहे, पण प्रश्न आणि उत्तर करणारे किती मोठे याचा अंदाज घ्या, किती. म्हणून भगवान बाबाचं वाक्य राहायचं, संसार गरिबीत करू वाटतो का श्रीमंतीत. लोक मानायची श्रीमंतीत, मग परमार्थ आपलं संसार गरिबीत करू वाटतो का श्रीमंतीत. सगळे माणसं म्हणायचे कशात, श्रीमंत. परमार्थ गरिबीत का करायचं, बरोबर आहे. परमार्थ गरिबीत, गरिबी परमार्थ नसतो. पैसा हा 9 गौण विषय आहे. वाणीची समृद्धी तरी पाहिजे. आणि नाही काही झालं तर मी आल्यानंतर तुमचं ग्राउंड पाहिलं, इतके लोक जेवतायत, खाऊ घालायला पण दानत लागते. खाऊ घालायला एका घरात गेलो म्हणजे नेलं होतं. तुम्ही चुकीची कल्पना करायची काय. ते असं गेल्यानंतर मला सोडलं आतमध्ये, आणि बाई म्हणल्या महाराज जेवायचं आहे का. मला दिलं तर जेवू. बऱ्याच लांब होतो. ती बाई 8 वाजता गेली आणि 8:15 आली. म्हटली महाराज काय करू. म्हटलं कशाच जेवायचं, करा ना. म्हटलं जेवायला काय करू. म्हटलं काही करा, भूक लागलेली. 15 मिनिटांनी बाई परत 8:30 आली. म्हणली वरण करू का. वरण. ती 8:30 गेलेली बाई 9:15 परत आली. म्हणली बाबा मग मुगाचं करू का तुरीचं. मुगाचं करू का. अहो म्हणलं बाई काही करा, पण करा. 9 वाजता बाई परत आली. म्हणली बाबा टाईम झालाय, जा आता कीर्तनाला. खाऊ घालायची दानत आहे का महाराज. तुम्ही अनुभव घ्या बरं का बाबा. एक सायंटिफिक गोष्ट सांगतो. तारकेश्वर गडावर जा, भगवान गडावर जा, बरं वाटतं ना. बरं वाटतं का माझ्या तोंडापुरतं. याचं कारण नाही. तुमचाच पैसा, तुमच्याच भाकरी तुम्ही खाऊ घालता. तिथं येणारा भाविक खातो, तृप्त होतो, तो निघून जातो. त्याची तृप्ती गडावर नांदते. त्याची तृप्ती. आणि मागून तुम्ही जाता, त्या तृप्तीचा अनुभव तुम्हाला येतो. म्हणून महाराज काही घरी गेलं का बरं वाटतं, ते खाऊ घालतात लोकांना. काही घरी गेलं का ते घर आम्हाला खायला उठतं. याचं कारण कधी कोणाला खाऊच घालीत नाही विठाला. थोडंसं बोलायला काय, कीर्तन होत राहणार आहेत, मी जागणार आहे आणखी, तशी काही अडचण नाही. मग मला थोडं म्हटले भाऊ बाबाचं थोडं सांगा. सांगणारच. बळ अंगात असलं चेहरा चमकतो. काय होतं, चेहरा. संताचा आतमध्ये ज्ञानेश्वरीचं बळ आहे, बाहेर चेहरा चमकतो. आणि आपल्या गुडघ्यात चमका निघतात कमरातून. एक प्रसंग इतका छान आहे महाराज, शांत आहे का, कळेल सगळ्याला कळेल. आळंदीच्या वारीला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या ग्राउंड फ्लोअरवरती भगवान बाबा बसायचे. आणि बाबा बसलेले होते. अमेरिकेहून एक जण आला होता, ब्राह्मण होता. आणि त्याचा नियम होता की ब्राह्मण सोडून कोणाच्या पाया पडायचं नाही, बरोबर आहे. आणि मामासाहेब दांडेकराचा भक्त होता. तिथं आल्याच्या नंतर महाराज असं तुम्ही बसले माझ्या पुढं, असे बाबा बसलेले होते. आणि बाबा पुढं समाज, गोरा गोमटा चेहरा, कानात कुंडल, अंगावर कोट, चेहऱ्यावर चमक. असं वाटलं की हेच मामा आहेत. आणि चुकून पाया पडला. कसा पडला. आणि बाबाला म्हटला मामा बरी का तब्येत. नाही कळलं. बाबा म्हणले बाबा मामा बनत नसतो. बाबा मामा तुम्ही कोण आहेत, त्यांना जाऊन विचार ना. भगवान बाबा स्वाभिमानी होते बरं का. या आताच्या नेबळट कीर्तनकारांनी त्यांना नेबळट केले. साधू संत इतके साधे पण नसतात, मेलेल्या रक्तातले नसतात. ते काळाशी झुंज देणारा मेलेल्या रक्तातला नसतो. तो काय म्हणे, वीर आम्ही वीर गाढे. एक तुम्हाला शब्द सांगतो काय होतं नेमकं.
आपल्याला कळत नाही म्हणून पुढच्या गोष्टी उद्भवतात. एक आमचे मित्र आहेत कीर्तनकार, मला म्हणले बाबा नाथ महाराज शांतीब्रह्म होते. म्हटलं त्यांची अशांती तुला कळतच नाही. नाही त्याने कधी शिवेत दिली नाही, दिली पण तुला कळली कुठं नाही. हरिपाठ दुसऱ्या हरिपाठात काय बरोबर आहे महाराज, काय माय गेली होती भूता तरी तो म्हणतो शांतीब्रह्म आहेत. म्हटलं ते नाही, तू शांतीब्रह्म आहेस. किती विचित्र आहे महाराज. आता हा बाबाकडे गेला आणि वरून सांगितलं की पुन्हा वर गेला. म्हटले मामा, म्हटले ते भगवानकडचे बाबा आहेत. माणूस बदलतो बरं का. महत्व कळलं का सरपंच. माणूस कीर्तन ठेवायच्या अगोदर कोण येते हो, मी नाही ऐकलं त्याचं कधी. कीर्तन चांगलं झालं, पाहुणा आहे आमचा. तो कोण आहे, मी सांगितलं होतं कीर्तन ठेवायचं. हा प्रकार बदलतो. आता ते खाली आला आणि परत इमानदारीने पाया पडला. महत्व कळलं ना. बाबा एक शंका आहे म्हणला. काय म्हणलाय बाबा, एक शंका लायकीची पाहिजे बरं का. एक जण मला म्हणला बाबा शेंडी का बांधता. म्हणलं ओढून जाऊ नये म्हणून. काय म्हणणार बा, झोपताना का सोडता, टोचू नये म्हणून. शंकेत ताकद पाहिजे. आता हा बाबाला म्हणला बाबा काय 1000 कोटीची प्रॉपर्टी. किती कोटीची, 2-3 कंपन्या आहेत. बाबा मला इंट्रोडक्शन देऊ नको, आमचं हेच अवघड आहे. 5 रुपयाचा चहा आणि 50 लाखाच्या गप्पा. साधू संतांना ते आवडत नाही बरं का. आणि किती लोक कहर करतात. एक जण तर मला म्हणला बाबा ही समोरची 25 एकर जमीन माझी, बापाचा काही संबंध नाही. बरोबर, बंगला मी बांधला, बापाचा काही, आणि नगरचा फ्लॅट माझा आहे, बापाचा काही संबंध. म्हटलं तू तरी. आपल्या वाणीचे हाल आणि आपल्या वाणीचे लचके आपण तोडतो. जिथं आपण आपल्या वाणीला मान देत नाही तिथं समाज आपल्या वाणीला मान कधी द्यायचा. विठाला आता ते बाबाला म्हटलं शंका आहे बाबा. म्हणजे काय 1000 कोटीचा मालक आहे, पण माझा चेहरा पाहिला का असं वाटत नाही मी 1000 कोटीचा मालक आहे. आणि तुमचा चेहरा पाहिला असं वाटतं राजाचं लेकरू बसलंय. राजाचं लेकरू. तुमच्यासारखा चेहरा करायला काय करावं लागेल. हे पाप आहे बरं का. भोगी राजाचा चेहरा योगी राजा सारखा दिसावा हे वाटणं सुद्धा पाप आहे. आणि बाबाला म्हणतो की बाबा तुमचा चेहरा कसं काय चमकतो. बाबाने खूप छान उत्तर दिलं. जे करायला नको होतं, तो म्हटलं की तुमच्यासारखा माझा चेहरा व्हावा याच्याकरता काय करावं लागेल. बाबा म्हणले जे करायला नको होतं ते तर करून बसलं. नाही कळ लग्न. संसारातला माणूस हसतो याचं मला नवल वाटतं. बायकोचा त्रास, भावकीचा त्रास, नातेवाईकाचा त्रास, बांधाचा त्रास, एवढ्या त्रासात माणूस कीर्तनात हसतोय का कमी नवली का. बरोबर. आणि तो बाबाला म्हणला बाबा तुम्ही काय खाता. आलं का खाणीव. महाराज लोकांच्या खाणीवले लोक टपून येत. मला त्या दिवशी एकदम भेटलं होतं, थोडं वरच्या लेवलचं राजकारणी होतं. म्हणलं बाबा तुम्ही काय खाता. म्हणलं तुम्ही देश खाल्ला ना. आम्ही काही म्हणलो का. महाराज लोक काय खातात. बाबा म्हणले अरे ऊस तोडणी कामगारात राहतो, भाकर आहे, ठेचा आहे, खूप झालं शिंगोरी आमटी खातो. शिंगोरी आमटी. तुमचा चेहरा कसं काय चमकतो. तू का जुळतो पण. चमकणार आहे तर चमकतोय ना. का चमकतो. बाबांनी उत्तर दिलं जन्म झाल्यापासून आजपर्यंत पापच केलं नाही म्हणून चमकतो. पाप केलेलं आपलं उलट आहे बरं का. पापाला कमीच नाही. संसारातल्या माणसाचं पाप होतं सोडून द्या. परमार्थातले माणसं पापच करत नाहीत पण पापाला कमीच नाही. नाही भाषा कळली. पारमार्थिक माणसं पाप करत तरी पण पापाला कमी. ते सगळ्यात मोठं पाप करतात. सगळ्याचं पाप घरी बोलून घेतात. सज्जन माणूस, चांगला वागणारा माणूस वाईट माणसाची निंदा करतो. बरोबर आहे.
दारुड्याने कीर्तनकाराची कमी काढली, कीर्तनकाराने दारुड्या जास्त वर्णन केलं. मी तर म्हणतो दारू काही लोक पितात म्हणून काहीचे कीर्तन चालू आहे. सगळे लोक जर सचेत झाले ते सांगणार काय मला प्रश्न पडतो. विठाला खूप छान वर्णन आहे महाराज. देव तिही बळे धरीला बळ आणि सायास दोन्ही पाहिजे. तुमचा प्रयत्न तुम्हाला मोठा करण्यासाठी पाहिजे. तुमचा प्रयत्न थोडं खोडं बोलतो बरं का, मस्त बाई बोलायचं. बोलू ना, बोलणारच आहे. इथं एवढे लोक बसलेत, देशात 140 कोटी, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आत्ता इथं जर आले ना, तुमच्या सगळ्याकडे 1000 सल्ले तयार आहेत त्यांना द्यायला. कसं राज्य चालावं, कशी सत्ता मिळवावी, कसं मोठं व्हावं. व्यापाऱ्याला द्यायला सल्ला आहे, विरोधी बाकावर बसणाऱ्या माणसाला सत्तेत कसं यावं सल्ला तयारी, यांनी गावं कसं सल्ला तयारी, मी काय सांगावं सल्ला तयारी, दुसरा मोठा कसा व्हायला पाहिजे त्याला सल्ले तयारीत. पण मी स्वतः मोठा झालो पाहिजे एक पण सल्ला तयार नाही आहे आपल्याकडे. जो स्वतःकडं पाहतो तो खरा पारमार्थी, स्वतःकडं. आणि जो आणि काय महाराज माहिती का, आपण आपल्याकडं मरेपर्यंत पाहत नाही. आपल्याशी गाठ ज्या दिवशी पडते तिथून परमार्थाला सुरुवात होते. आपण आपलं लक्ष बाहेरच, आपलं सगळं लक्ष कुठे. काही लोक एवढं टेन्शन घेतात, मग जगाचं टेन्शन. आमचे एक संन्यासी होते, ते शास्त्री करताना संन्यासी जास्त राहतात सोबत. बरोबर आहे, काय अडचण. त्यांनी एक संन्यास दिला होता आपल्याला. आता महाराज संन्यासी माणूस पण थोडा विचित्र होता. आणि मुंबईला होतो आता ह्या वर्षी कार्यक्रम मला भाऊबाबाचेच. आणि तिथं बसलेलं असताना आमचा मित्र बसला. आणि आता मोदीजी आले होते, पंतप्रधान देशाचे. हा मला म्हणतो, अरे मला हे कळत नाही, मी एवढा लपून राहतो तरी या पंतप्रधानाला कोणी सांगितलं मी इथे. म्हणलं मग कळलं नाही मला. नाही पण मला भेटायची गरज आहे काही. कोण म्हणते. आपण कधीतरी आपला विचार करा. खायला अन्न नाही, पायात चप्पल नाही, अभ्यास नाही, विद्वत्ता नाही, संघर्ष नाही, आणि माणूस म्हणतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चांगला नाही, पंतप्रधान चांगला नाही. यार तो कोणी असो, तुझं काय होणार आहे. आपण आपला उत्कर्ष साधायचा, याला ज्ञानेश्वरी म्हणतात. तुम्हाला माझं खोटं वाटेल म्हणून प्रमाण सांगतो. आपुली आपण करा संसार करा सोडवून. स्वतःचा विचार करतो तो पारमार्थिक असतो. आणि सायास स्वतःला मोठं करण्यासाठी पाहिजे. वाक्य नीट आहे का. तुम्ही तुमची योग्यता, क्षमता आणि ताकद स्वतःला मोठं करण्यासाठी नाही वापरली, बाकीचे लोक तुमची योग्यता, क्षमता आणि ताकद त्यांना मोठं करण्यासाठी वापरतात. याला राजकारण म्हणतात. हे काय. आणि तुम्ही मोठे झाले पाहिजे याचा विचार करतात ते ज्ञानोबर आहे. तुम्ही सामुदायिक उपदेश कमी आहे बरं का अभंगामध्ये. वैयक्तिक तू असा शब्द आहे. वैयक्तिक
दोन गोष्टी लागतात, बळ आणि बळ किती. एवढं वाक्य आहे का परमार्थाचं काळीज आहे, मुख्य परमार्थ आहे. समोर इतका समाज आहे, तुम्ही मारुतराय समोर आहात, भाऊबाबाच्या मंडपात आहात, स्वतःच्या छातीवर हात ठेवून आत्म्याला प्रश्न करा, वय 25 आहे, 50 आहे, 75 आहे, जन्म झाल्यापासून आजपर्यंत आपल्या मुखातून एक तरी असा शब्द आला का महाराष्ट्र 1000 वर्ष लक्षात ठेवील. आलं, भारत लक्षात ठेवील, तर महाराष्ट्र ठेवणार नाही म्हणजे भारत काय ठेवील. 4 शब्द म्हणजे एक चरण, 4 चरण म्हणजे एक ओवी, 9035 ओव्यांचं एकत्रीकरण म्हणजे ज्ञानेश्वरी. 725 वर्षापूर्वी 16 वर्षाच्या मेंदूतून बाहेर आली आणि चंद्र सूर्य तोपर्यंत टिकणारे हा ज्ञानोबराचा शब्द आहे. हा शब्द कोणाचा आहे? आणि तो शब्द आम्ही सांगतो, आम्ही फक्त वाहणारे, शब्द त्यांचे आहेत म्हणून ऐकून सोडून देऊ नका. विठाला दादा सरांमुळे आज गुळ भरपूर खाल्लाय बरं का. मागच्या वेळेसपासून गुळ खायचं बंद केलं होतं. ते काय झालं, असं कीर्तन झालं आणि एक जण मला, बाबा तुमची मजा आहे काय. मी म्हणलं काय झालं मजा म्हणजे? अहो काय गुळ खाल्ला मला तुम्ही. आता गुळ खाण्यात मजा आहे महाराज म्हणणं मला वाटतं, गुळच खायचं बंद केलं होतं. बळ, एक शब्द सांगतो बाबाबद्दल, काय बळ असतं शब्दात, काय बळ असतं. आता हे गडावर पुण्यतिथी झाली, उद्याची गहिनाथ गडावर असेल, तिथे पुण्यतिथी म्हणजे माणूसच गेलेला आहे ना. अर्थ काय, संत का असताना काय आलेलं आहे त्या दिवशी, त्यांचं जाण्याचं अन्न खाण्यासाठी भांडणं करतात लोक, मारामारी, मला पाहिजे बुंदी, पिशा फाडतात. आणि तर महाराज आम्ही वर श्राद्धाचे कीर्तन करतो, सांगावं लागतं जेव्हा, तरी जेवत आम्ही काय करणार, त्याला खाऊन पुण्य होतं याला म्हणतात संत, खाऊन बरं का. आणि बळ किती, एक प्रसंग सांगतो, पुण्यतिथीचा पिरियड आहे म्हणून प्रसंग सांगणं उचित आहे. चकलांब्याचे एक पोलीस होते आणि भगवान बाबाचे शिष्य होते. नारायणगडावरून पाय उतार झाला आणि भगवानगडावर बाबा आले. आता आजीवन बाबाच्या दुःखात मी सोबत राहणार या भावनेनं चकलांब्याच्या पोलिसांना विचार केला नोकरी सोडून द्यायची. नोकरी सोडून महिना झाला गेलाच नाही ऑफिसला. बाबा घरी आल्याने सांगितलं की नोकरी करावं लागेल आणि येणाऱ्या कार्तिकीला मला येऊन भेट. कार्तिक वद्य दशमीला जाणार होता आणि कार्तिक वद्य नवमीला त्याच्या घरात एकुलती एक मुलगी, जीवापाड जिच्यावर प्रेम आहे, तिला ताप आली. इतकी ताप महाराज, गावकऱ्याने भावकीनं पोरीच्या अंतिम संस्काराची तयारी केली. कारण जुना काळ, एसट्या कमी, गाड्या कमी, रस्ते नाही, डॉक्टर नाही, दवाखाना नाही, जाणार हे मनाला पक्की खुणगाठ, डोळे उडत नाही. काय घरात आकांत असेल महाराज, कसं दृश्य असेल ते. आणि दशमीची सकाळ झाल्याबरोबर हा पोलीस म्हटला बाबाचा शब्द आहे, मला आळंदीला जावं लागेल. याला म्हणतात खानदानी शिष्य. वारीला न जाण्यासाठी कारण रेडी, पण कारणाला लात मारतो. आपल्याला काहीच कारण नसतं पण कारण शोधतो आपण. यावर्षी पाऊसच पडला नाही, पुढच्या वर्षी पाऊस पडला, तर पाऊस पडल्यामुळे दारे धरावं लागतील, जायचं नाही म्हणणं. आणि हा दशमीला महाराज आळंदीत आला, बाबाचं दर्शन घेतलं, कीर्तन ऐकलं एकादशीचं, द्वादशीला बाबाच्या चरणाला स्पर्श केला आणि म्हटलं बाबा येतो आता. खूप छान आहे बरं का, नीट आहे का, मला खूप आवडतं. बाबा येत होते, चेहऱ्यावरची नाराजी ओळखली. म्हणजे निवृत्ती काय झाली,
निवृत्तीचं उत्तर आहे ना, हे पारमार्थिक माणसाला लाजवण्यासारखं उत्तर आहे. एक पोलीस बाबाचा शिष्य बाबाला काय म्हणतो, बाबा संसाराचं दुःख नको म्हणून तुम्ही ब्रह्मचारी राहिलात, आणि आम्ही संसारातल्या माणसांनी आमचं संसारातलं दुःख तुम्हाला सांगून तुम्हाला दुःखी करावं इतकं माझा दम नाही, इतकं माझी योग्यता. बाबा येत होते, बाबानं सांगितलं, जा निवृत्ती, ज्या मुलीला मरणाच्या दारात सोडून आलास, चकलांब्याला उतरल्याबरोबर स्टँडवर पहिली मिठी ती मुलगी तुला मारेल. आणि बाबा असं म्हणून महाराज तो चकलांब्याला आला, त्या मुलीनं आल्याबरोबर मिठी मारली. ताकद शब्दात, कुठं बाबा आहेत कुठं काय आहेत. आणि यानंतरची घटना आहे, त्याला असं वाटलं की गडाला काहीतरी द्यावं, गडाला काहीतरी, म्हणून त्याला विचार केला की काहीतरी द्यावं म्हणून बाबाला मला द्यायचं आहे. बाबा म्हटले गरज लागल्यानंतर गड मागून घेईल, तू येशील योग्य वेळेला, आता नकोय मला काही. त्या दिवसानंतर 20 दिवसांनी भगवान बाबा गेले. 20 वर्ग ती मुलगी परईला दिली. मध्ये एक पिढी गेली. अलीकडच्या काळात विद्यमान महंत बाबा आणि त्या मुलीनं बापाला सांगितलं बाबाचं कर्ज आपल्यावर. 2004 साली मळालेलं धोतर, फाटकं धोतर, त्याच्यात 2.5 लाख रुपये गुंडाळून, 2.5 लाखात बांगला व्हायचा 2004ला. तो चकलांब्याचा म्हातारा झालेला पोलीस गडावरती आला आणि त्यांनी सगळा इतिहास सांगितला. माझी मुलगी बाबामुळे जिवंत आहे म्हणून गडाचे उपकार फेडायला आलो आहे. आणि मग ती महाराज त्यांनी पैसे, आणि आला पण त्याच दिवशी ज्या दिवशी गडाला 2.5 लाखाची गरज होती. याला म्हणतात शब्द आणि याला म्हणतात बळ. विठाला सगळं होतं, पण याच्याकरता सुरुवात कशी लागते, अभंगाचं 2य चरण. पर्व पक्षी धातू धिकारिले जन, पूर्व पक्षी धातू धिकारिले जन, पर्व पक्ष धातू धिकारिले जन, पूर्व पक्ष धातू धिकारिले जन, पूर्व पक्ष धातू धिकारिले जन, पूर्व पक्ष पक्षी धातू धिकारिले जनाचा, धनाचा आणि मानाचा ज्यानं धिक्कार केलाय तो परमार्थाचा अधिकारी.
सुरुवात पूर्व पक्षी म्हणजे काय? पूर्वी कोण आलेली पक्षी काय सांगतील महाराज पूर्वेकडून, मग पश्चिमेकडून आलेल्या पक्षाचं काय नाव? पश्चिम पक्षी. पूर्व पक्षीचा अर्थ आहे परमार्थाच्या सुरुवातीला. जनाचा आणि धनाचा अस्वीकारणे धिक्कार करतात ते संत. धिक्कार बरं का शब्द काय? आणि जर केलं स्वय जनार्दन तेची झाली. वारकरी संप्रदायाची ताकद अशी आहे, अभ्यास केला का माणूस मोठा होतो. अभ्यास केलं की, अभ्यास नाही केलं कोण मोठं करेल? तुम्ही खाली बसलेले जरी असले, अभ्यास करून या गायनाचा, उद्या तुम्ही यांच्यासोबत चाल म्हणू शकता. तुमचं वय किती आहे, जात कोणती, याला काहीच किंमत नाही. तुम्ही पखवाजाची तयारी करा, या बाजूला पखवाज मांडून अवधेश महाराजासोबत वाजू शकता. कीर्तनाचा अभ्यास करा, या गादीवर बसून सगळा समाज तुम्हाला ऐकतो. काही काही संप्रदायात मरेपर्यंत शिष्य शिष्याची. मी असं पाहिलं की महाराजाची मागं त्याची पिशी घेऊन आहेतच. अरे म्हणलं याला कीर्तन करू दे, अधिकारी नाही. मग ते कधी व्हायचं? मरेपर्यंत कीर्तनच करू देत नाही त्याला. आणि एकच होय पाठी जाण्यात येणे गुरु. अरे किती भजीचे तिने कातडं काढून द्यायचं का? तर गुरु तो आहे जो तुमच्या तारुण्याचा उपयोग योग्य करून घेतो. तारुण्याचा उपयोग, आवाजाला वळण देतो, बोटाला वळण देतो, आवाजाला महाराज ताकद देतो, तो गुरु आहे. मी आमच्या स्वामीजीकडे होतो, मला ते शब्द असे हृदयाला लागतात. मी पहिल्या वर्षाला शास्त्रीचे, आणि स्वामीजीचं सगळं झालेलं, द्वादश दर्शन, आणि माझ्या अगोदर 5-6 पिढ्या शिकवलेल्या. एक मूर्ख माणूस आला होता आणि तो स्वार्थी होता. मला वाटलं की स्वामीजीला डुबवतो, आणि तो गेल्यानंतर मी स्वामीजीला म्हटलो, स्वामीजी माणूस चांगला नव्हता. स्वामीजीने मला काय म्हणायला पाहिजे, ऐका बरं का तुम्हाला कळलं तर. स्वामीजी म्हटले, तुला जे कळतं, तुला जे कळतं ते मला कळत नाही. हे तुला कधीपासून कळायला लागली? तुला जे कळतं ते मला कळत नाही, असं तुला जर कळायला लागलं असेल तर घरी जा. शिष्य कधी गुरु होतोय शिष्याला कळतच नाही. आलं लक्षात? पण योग्य अभ्यासातून आला तर तो स्वतः देव होऊ शकतो. झाले सच्चिदानंद पदवी घेणे म्हणतात, तुकोबराय झाली. बरोबर आहे, फक्त होण्याला वेळ लागतो. अभंगाचं शेवटचे यासी न चले तातडी, तुका म्हणे यासी न चले तातडी, तुका म्हणे यासी न चले तातडी, तुका म्हणे अनुभव
टाळ्या वाजवा एकदा आता. बाकी काही नाही, पण आपली झोप जाईल. तुका म्हणे अशी नचले तातडी अनुभवे गोडी येईल. आपल्याला घाई भरपूर आहे बरं का. इतकी घाई आहे. मला काल एक जण भेटला, नीट आहे का बरं का एवढं वाक्य. म्हणलं बाबा तुका वरायचं वैकुंठ गमन झालं. म्हणलं खरं नाही, माझं कधी होईल. मी म्हटलं माळ कधी घातली. तुला सकाळी. संध्याकाळपर्यंत होईल. काय बोलणार काय महाराज. इतकी घाई. परमार्थात आलोत याचा आनंद घ्या. भेटतंय काय गौड विषय. जे 500 वर्षाच्या पिढ्याला पाहिलं नाही भेटलं, ते आमच्या डोळ्यानं रामाला बसताना पाहिलं, हे तुमचं भाग्य आहे. अस्तित्वाचा आनंद घेणारा संत असतो. अस्तित्वाच. आणि महाराज एक विशेषता आहे, कोरोनाची 2 वर्ष लाट आली, त्यातून खास वाचलं म्हणून पाहायला भेटलं. त्यातून बरोबर आहे महाराज. आणि मला तर आमचे एवढे चांगले माणसं भेटले. वेळ झालाय आता, नंतर परत योग आला तर पुढचं सांगू. थोडा सस्पेन्स पण राहायला पाहिजे. ते मालिका याच्यामुळे चालतात बरं का, अर्धच दाखवतो. मरेपर्यंत आयुष्यात मालिका संपत नाही. असं वाटतं उद्या काय होईल, काहीच नाही होणार. एक जण मला म्हणलं बाबा उद्या काय होईल, आता हिचं काही होत नाही, मग टेन्शन घेऊ नको. आणि बऱ्याच लोकांना पुढच्याच ओझ आहे. पुढील आजी शेवगाव तालुक्यात कीर्तन होतं आणि मी ओवी म्हटली पुढील आजी. ते खालचा म्हणायचा वडिलाची ओझी. तर वडिलाचं घेणं म्हटलं, आमचं घेऊ नको फक्त. या ठिकाणी खूप छान कार्यक्रम तुम्ही ठेवला. वेळ झालेला आहे. कसं आहे, थोडंसं 9 ते 11 टायमिंग आहे. रोज ऐकायचं आहे 15 दिवस. त्यामुळे तुमची पण आहे, मी करू शकतो बरं का उघड, असं काही नाही. आदरणीय अवधेश महाराज आहेत. महाराष्ट्रात बरेच मृदंगाचार्य आहेत. तिथले अवधेश महाराजसारखे कमी आहेत जे पखवाजाला वाजवतात. नाही कळलं. बऱ्याच जणांना पखवाज वाजवतो. आदरणीय अवधेश महाराज आहेत. या बाजूला आदरणीय तुकाराम महाराज आहेत. आणि महाराजांचं नाव काय म्हणते तुम्हाला, विशाल महाराज आहेत. अंबादास महाराज आहेत. महाराज आहेत. आणि तुमच्या गावची सगळेच कमिटी आणि गावकरी, ज्यांचं यजमानपद असेल किंवा तुमचे अन्नदाते वगैरे सर्वजण, पोरं करतायत हे भाग्याची गोष्ट आहे. गरज पोरांची जास्त आहे. बरोबर आहे महाराज. एक वाक्य सांगतो आणि या ठिकाणी थांबतो, जे मी सांगत असतो कीर्तन संपत असताना. राम मंदिर झालेलं आहे तरी सुद्धा टीव्हीवर धमकी येते, आम्ही हे मंदिर पाडून परत मस्जिद बांधू. येऊ शकते, देऊ शकता 100 कोटी समाजाला. याचं कारण ते 25 कोटी आहेत पण एक आहेत. तुम्ही जाती जाती तुकडे पडलेले आहेत तुमचे. महाराज त्यांना कधी विचारा ना मुसलमाना तू कोणीस, ते सांगतच नाही जात. असं 27 आहेत बरं का. शिया आहे, सुन्नी आहे, तिचे गोसी पसबंद आहे, अन्सारी, पठाण आहे, शेख सांगतच नाहीत. आम्हाला विचारा, वंजारी, मराठा, माळी, कोळी, साडी, धनगरे, सुतारे, लोहारे, किती सांगतो आणखी. ज्या दिवशी 100 कोटीपैकी 1 लाख जरी पोरांनी हाताला धरून जरी विचारलं 10 वेळेस तुझी जात काय, उत्तर एकच आलं पाहिजे, हिंदू हिंदू आणि फक्त हिंदू आमची जात आहे. त्या दिवशी महाराज राम मंदिर झालं. एक खरं राम मंदिर तुम्हाला पाहायला भेटेल. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा गावकरी आहेत पण मोठ्यावरून विश्वस्त आणि सरपंच आमची सगळी मंडळी आलेली आहे. तुम्हा सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो आणि सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो शेवटपर्यंत. आणि तुमच्या सगळ्यावरती भाऊबाबाची खास करून भगवान श्री ज्ञानोबा यांची आणि ज्ञानेश्वरीची कृपा व्हावी ही प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर
दत्ता महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजवा. आपण ज्यांचा उल्लेख प्रति नामदेव शास्त्री महाराज म्हणून करतो असे आमचे मित्र सुदर्शन शास्त्री कारखिले यांनी फार सुंदर सेवा केली आहे. ग्रामस्थांच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद. आजचे कीर्तनदाते श्री संजय भानुदास खेडकर तात्या आणि पोपट शिवराम डोळे